आज 2 जानेवारी रोजी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि दुपारी 3 वाजेपर्यंतची अंतिम मुदत असतानाही राज्यभरात पुन्हा एकदा प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला। काही ठिकाणी उमेदवारांना अक्षरशः घरात खणून ठेवण्यात आलं, तर अनेक ठिकाणी अर्ज माघारी घेतल्यामुळे मतदानाच्या यादीत नगरसेवक बिनविरोध निवडून आले, तर बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांची मनधरणी करताना राजकीय पक्षांची अक्षरशः दमछाक झाली। राज्याने कधीही न पाहिलेला असा अभूतपूर्व गोंधळ आज अर्ज माघारीच्या दिवशी सगळीकडे पाहायला मिळाला। दिवसभरात नेमकं काय काय घडलं, कुठे हाय व्होल्टेज ड्रामा झाला, कुठे उमेदवार बिनविरोध निवडून आले, या सगळ्या अपडेट आजच्या व्हिडिओत पाहूया। नमस्कार, मी रतन, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर सुरुवात करूया नागपूरपासून। नागपूरमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार किसन गावंडे हे आजच्या हाय व्होल्टेज ड्राम्याचे केंद्रबिंदू ठरले। प्रभाग क्रमांक 13D मधून ते भाजपचे संभाव्य उमेदवार होते। पक्षाने किसन गावंडे आणि विजय होले या दोघांच्या नावाने एबी फॉर्म दिले होते, मात्र गावंडे यांचा एबी फॉर्म नंतर रद्द करण्यात आला। त्यानंतर त्यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला। आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपने त्यांना माघार घ्यायला सांगितलं आणि यामुळे त्यांच्या समर्थकांच्या भावना तीव्र झाल्या।